नमस्कार, मी वैभव ठाकरे, उपसरपंच, ग्रामपंचायत आंबोली, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर। आज आम्ही आलेलो आहे एमएससीबी कार्यालय चिमूर येथे। आमच्या गावच्या शेतकरी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी 2021 ला वीज कनेक्शनसाठी शेतीसाठी वीज कनेक्शनसाठी अर्ज केला। त्याची डिमांड भरले 10,187 रुपये डिमांड भरला आणि वारंवार एमएससीबी कार्यालयात चक्रा मारल्यात, परंतु आज 2025 येऊनही त्यांना वीज कनेक्शन काही भेटलेलं नाही। आणि आता काय झालं की 2024 पासून शासनाने आदेश काढलेला आहे की आता वीज कनेक्शन न मिळता डायरेक्ट सोलरचं कनेक्शन तुम्हाला मिळेल। अतिशय चांगला निर्णय आहे, परंतु माझा प्रश्न सरकारला आहे की आणि जनतेला सुद्धा आहे की सरकार आपल्याला लुटतं किती आणि कसं लुटतं हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण जर एखाद्या दिवशी वीज बिल जरी नाही भरलं तर एमएससीबी आपली येऊन लाईन काटते आणि 1-2 महिने जर लेट झालं तर आपलं व्याज तर लावते आणि चक्रव्याज सुद्धा लावते आणि आपल्याकडून वसूल करते। आणि आज आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत की आम्ही 2021 ला वीज कनेक्शनचे जे डिमांड भरलेलं होतं 10,187 रुपये आणि आज शासनाने आम्हाला 8,700 रुपयाचं दिलं। त्यामुळे जे जीएसटी वेएसटी जी आमच्याकडून काटलेली होती ती शासनाने आपल्याकडेच ठेवली। म्हणजे किती अन्याय आमच्यावर की तुम्ही घ्याल तर व्याज घ्याल, चक्रव्याज घ्याल ना, आम्हाला द्याल तर तुम्ही पैसे कापून द्याल। मग आमचं जे 4 वर्षापासून 2021 पासून 2025 पर्यंत जे शेतीतलं नुकसान झालं ते कोण भरून देणार? तुमचा आजा हा विचार करणं गरजेचं आहे। आणि मायबाप जनतांना माझी विनंती आहे, शेतकऱ्यांना विनंती की कृपया शांत राहू नका आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना असे चेक वापस भेटत आहेत। उर्वरित पैसा प्रत्येक शेतकऱ्याचा जर 2-2 हजार रुपये जरी पकडलेत तरी अख्खं महाराष्ट्र मिळून शासन किती रुपये लुटत आहे आपल्याकडून याचा विचार करा आणि यावर जन आंदोलन होणं गरजेचं आहे। इतकंच बोलतो आणि यासाठी लढावं लागेल इतकी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद।